23 मार्च 2020ला मार्केटचा लो होता आणि त्या दिवशी अशी परिस्थिती होती की 12,400चा निफ्टी जवळपास 7,400च्या घरात आला होता. हिस्ट्री मे नॉट रिपीट बट हिस्ट्री राईम्स. लोकांचं बिहेवियर सेम होतं. लोक पॅनिक मोडमध्ये होती. काय करावं याचं लोकांना अंदाज येत नव्हता. बहुतांश लोक ही मानसिकतेत होती की आहे ती गुंतवणूक जी काय मिळते ती घेऊन परत जावं, लॉस असेल तर लॉस बुक करावा. इथे गुंतवणूकदारांना थांबवण्याचं थोपवण्याचं काम मी माझ्या टीमनी, डिस्ट्रीब्युटर्स असतील, फायनान्शियल ॲडवायझर्स असतील, सर्वांनी थोपवून धरण्याचं खूप मोठं काम केलं. तरीसुद्धा अनेक गुंतवणूकदारांनी त्यांच्या SIPs बंद केल्या. अनेक गुंतवणूकदारांनी त्यांची गुंतवणूक विड्रॉ केली. गुंतवणूक सल्लागार हा ह्यामध्ये फार मोलाची भूमिका बजावतो. माझं तर असं म्हणणं आहे की तुमचा सल्लागार किंवा तुमचा डिस्ट्रीब्युटर हा तुमचा डायरेक्ट फंड मॅनेजर नाही आहे. तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक करताय. सो तो तुम्हाला बिहेवियरल ट्रेन करतोय. तुम्ही त्याला पैसेच देताय त्याचं तुमचं बिहेवियर मॅनेज करण्यासाठी, ना की सर्वोत्तम रिटर्न्स जनरेट करण्यासाठी. रिटर्न जनरेट करणं हे फंड मॅनेजरचं काम आहे. म्हणजे यामध्ये वॉरेन बफेट यांचे 2 रूल्स कायम ते म्हणतात, लक्षात ठेवायचे. पहिला आहे की ऑलवेज प्रोटेक्ट युअर कॅपिटल और प्रिझर्व युअर कॅपिटल. आणि दुसरा रूल आहे की तुम्ही कायम पहिला रूल लक्षात ठेवा,